हाय मित्रांनो, आज आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे. स्पोकन इंग्लिशमध्ये सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करून आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे. मित्रांनो, नाही म्हणणं अवघड गोष्ट असते. बऱ्याच वेळा आपण नाही म्हटल्यानंतर आपले काही मित्र नाराज होतात. आपल्याला ज्यांना नाही म्हणायचं असते, त्यांची नाराजगी ओढवून घ्यावी लागते. त्यांच्या भावना दुखावतात. परंतु नाही म्हणण्याचे काही वेगवेगळे पर्याय आहेत. तर चला तर मग आज आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करून नाही कसं म्हणायचं आहे हे शिकूया. सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करून नाही म्हणण्यासाठी आपल्याला अतिशय साध्या प्रकारचं स्ट्रक्चर वापरावं लागतं. ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एवढं साधं स्ट्रक्चर आहे. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, आय विल नॉट अटेंड द मीटिंग. आय विल नॉट कम टू द पार्टी. आता आपण काय करू, काही कॉमन सिनारिओज पाहू, ज्या सिनारिओजमध्ये आपल्याला नाही म्हणायला लागतं. ठीक आहे. आणि आपल्याला पोलाइटली आणि दुसऱ्याच्या भावना न दुखावता नाही म्हणायला लागतं. दुसऱ्याचा रिस्पेक्ट करून आपल्याला नाही म्हणायला लागतं. आय विल नॉट अटेंड द मीटिंग बिकॉज आय हॅव अनदर वर्क. आय विल नॉट हेल्प इन द प्रोजेक्ट बिकॉज आय हॅव अनदर वर्क टू डू. मे बी नेक्स्ट टाइम. I will not go to the event because I have another appointment. अशा प्रकारे will not हे स्ट्रक्चर वापरून आपण नाही म्हणू शकतो. आता नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना किंवा नाही म्हणताना काही महत्त्वपूर्ण बाबींचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. अशा कोणत्या बाबी आहेत ज्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे? तर पहिली बाब आहे बी क्लिअर अँड कॉन्फिडंट. तुम्हाला जेव्हा नाही म्हणायचं आहे तेव्हा तुम्हाला कॉन्फिडेंटली आणि क्लिअरली नाही म्हणायचंय, ज्यामुळे कुठलाही संदेह निर्माण नाही व्हायला पाहिजे, कुठलीही शंका निर्माण नाही व्हायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही नाही म्हणत असताना एखादा अल्टरनेटिव्ह दुसरा वे त्यांना सुचवा. दुसरा एखादा पर्याय त्यांना सुचवा. नाही म्हणत असताना सौजन्य दर्शवणाऱ्या, विनय दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर करा. नाही म्हणत असताना खंबीरपणे नाही म्हणा. आणि नाही म्हणत असताना योग्य प्रकारच्या बॉडी लँग्वेजचा सुद्धा वापर करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या रचनेचा वापर करून कशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवता येतात किंवा नाही कसं म्हणता येतं ते शिकलो. ओके. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या काही गोष्टी शिकूया. तोपर्यंत तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू. बाय.